शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। तुम्ही म्हणाल हे नवीन काय आहे, तर आज आहे दीप अमावस्या आणि आज त्या विषयाबद्दलच आपण बोलणार आहोत। दीप अमावस्येचा आपल्या आरोग्याशी, मनाशी, शरीराशी नक्की काय संबंध आहे आणि त्याचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो या विषयावर आपण आज चर्चा करून घेणार आहोत। तर त्याच्या आधी असं मला बोलावंसं वाटतं की जे माणसं आपले व्हिडिओ आपल्या चॅनल बघतायत आणि सबस्क्राईब करायला विसरतायत त्यांनी आपला हा चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करावा। मागे व्हिडिओ आपण बघितले तर झोपेबद्दल आपण बोलत होतो आणि झोपेचं महत्त्व काय आहे आणि आरोग्याशी त्याचा काय नक्की संबंध आहे आणि झोप जर चांगली असेल तर अनेक प्रकारचे रोग टाळता येऊ शकतात। तर याविषयीचं स्पष्टीकरण आपण त्या व्हिडिओत दिले आणि त्या व्हिडिओची लिंक आपण कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण हा व्हिडिओ नक्की पाहावा। चला आपण मूळ विषयाकडे वळूया। तर आज आहे दीप अमावस्या। आषाढ महिना जो मराठी महिना म्हटला जातो तो आता संपत आलेला आहे। आज जवळजवळ शेवटचा दिवस, आज अमावस्या आहे आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे। तर या दीप अमावस्येचं नक्की महत्त्व काय, तर अशावेळी काय केलं जातं, तर आपल्या घरातले जे दिवे असतात ते दिवे, निरांजन, पणत्या सगळे एकत्र केले जातात, धुवून स्वच्छ केल्या जातात आणि छान असे दिवा लावला जातो। संध्याकाळची त्याला वेळ दिलेला आहे त्यावेळी दिवा लावला जातो। तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट नक्की करावी। त्याचं कारण काय, कारण असं आहे की आपल्या आयुष्यातील अज्ञान आणि दुःखाचा जो अंधकार पसरलेला आहे तो ज्ञानाच्या प्रकाशाने आपण दूर करायचा आहे आणि त्यासाठी त्याचं प्रतीक म्हणून हे सगळे दिवे आणि दिव्यांची आरास आपल्याला करायची आहे। म्हणून आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे। मनाच्या आरोग्याशी त्याचा खूप संबंध आहे। आजच्या दिवशी त्याच्या आधी असं सांगेन की लहान मुलं जी असतात ना त्यांना पण दिव्यांनी असं ओवाळलं जातं आणि ओवाळून त्यांच्या शुभ आयुष्यासाठी, यशस्वी आयुष्यासाठी, आरोग्यासाठी कामना केली जाते आणि सांगितलं जातं की हे जे आमचं बाळ आहे, हे आमचं जे मूल आहे, हा जो कोण आहे, राजू आहे, काजू आहे, बाबू आहे, कोण असेल तो, तर त्याला चांगलं आयुष्य मिळू दे, चांगलं आरोग्य मिळू दे, त्याच्या आयुष्यात सुखसमृद्धी निर्माण होऊ दे आणि याच्यासाठी कामना केली जाते, प्रार्थना केली जाते भगवंताकडे आणि भगवंताला नमस्कार केला जातो। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। आयुर्वेदाशी संबंध काय, तर मनाचे आरोग्य राखणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्या ह्याच्यात बघायला गेलं तर या प्रत्येक सणवाराचा, प्रत्येक उत्सवाचा आपल्या धर्मात खूप अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे आणि ह्या ज्या सगळे सण उत्सव साजरे केले जातात हे आपण चांगले राहू, आनंदात राहू, सुखात राहू म्हणूनच साजरे केले जातात। त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की हा दिव्यांचा सण जो आहे त्याचा ठरलेला जो वेळ आहे संध्याकाळचा, त्या वेळेत आपण सगळ्यांनी साजरा करावा आणि मोठ्या माणसांचे आशीर्वाद घ्यावे। या सणाला अजून काय केलं जातं, तर दक्षिण दिशा ही पितरांसाठीची सांगितली जाते। तर त्यावेळी कणकेचा दिवा किंवा जो काय तुमच्याकडे असेल तो दिवा लावावा। खास करून तुपाचा दिवा लावला तर अत्यंत उत्तम आहे आणि तो दिवा दक्षिण दिशेला ठेवावा आणि दक्षिण दिशेला ठेवून पितरांचे आशीर्वाद घ्यावे। कारण आपण आज ज्या परिस्थितीत आहोत, चांगल्या परिस्थितीत, बरेच वेळा आपला दृष्टिकोन असं असतो की आपल्यातील वाईट गोष्टी की आपल्या आजूबाजूच्या वाईट गोष्टी आपल्याला दिसतात, पण सकारात्मक होण्यासाठी किंवा सकारात्मकतेची सुरुवात करण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस आहे। तर पितरांमुळेच आपली ही चांगल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पण हा उत्तम दिवस मानला जातो। त्याचप्रमाणे मी अजून असं सांगेन की डोळ्यांचा एक व्यायाम या दिव्यांशी संबंधित आहे। डोळ्यांची दृष्टी जर चांगली राहायची असेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करायची असेल, तेच करायची असेल, तर दिवा जो असतो ना, दिव्यात फक्त एकच वात लावायची आणि तुपाचा दिवा लावायचा, खोली अंधकारमय पाहिजे आणि त्या ह्याच्यात बसायचं खोलीत आणि त्या दिव्याकडे एकटक जेवढं शक्य होईल तेवढं बघायचं, डोळ्यात पाणी येईपर्यंत बघायचं। त्यामुळे तुमचे डोळे साफ होतील, डोळ्यांची दृष्टी पण सुधारेल। हा एक आजच्या व्हिडिओतला बोनस म्हणून सांगितलेला प्रकार आहे। तर आपण सगळे आनंदाने राहूया आणि आरोग्यपूर्ण अशा प्रकारची दीप अमावस्या साजरी करूया। आता भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।